साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ब्लड प्रेशर जे आहे रक्तदाब तो 100/60 झालेला आहे. त्यांना अशक्तपणा आणि वीकनेस जाणवत आहे आणि आम्ही त्यांना सलाईन किंवा ORS वगैरे किंवा आयु फ्लूइड घेण्यासाठी रिक्वेस्ट केली होती. साखरेचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे किडनीवरती आणि हृदयावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आदरणीय जरांगे पाटील साहेबांची आम्ही आता 12 वाजता आरोग्य तपासणी केलेली आहे आणि त्यांची रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ब्लड प्रेशर जे आहे रक्तदाब तो 100/60 झालेला आहे आणि त्यांना अशक्तपणा आणि वीकनेस जाणवत आहे आणि आम्ही त्यांना सलाईन किंवा ORS वगैरे किंवा आयु फ्लूइड घेण्यासाठी रिक्वेस्ट केली होती. ते घेणं आवश्यक आहे कारण उपोषणाचा 3रा दिवस आहे. असंच जर त्यांचं उपोषण चालू राहिलं तर शरीरातील साखरेचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे किडनीवरती आणि हृदयावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांना ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. कारण रक्तदाब वरचेवर कमी होत चाललाय आणि शुगरचं शरीरातलं प्रमाण कमी होत चाललंय. काय शरीरावर परिणाम अवयवावरती किडनीवरती परिणाम होणार, हृदयावरती परिणाम होणार, डोक्याला मेंदूला ग्लुकोजची गरज असते. ते ग्लुकोज तयार होणं बंद झालेलं आहे तेच शरीर यूज करत आहे आणि त्यामुळं वीकनेस आणि चक्रा वगैरे येण्याची शक्यता आहे. सल्ल्याला त्याने काय प्रयत्न केला? त्यांना आम्ही खूप कन्व्हिन्स केलं. त्यांनी शुगर कमी झाली, BP कमी झाले, डिहायड्रेशन वाढलं. तुम्हाला आता उपचार म्हणजे घेणं गरजेचं आहे. सलाईन लावा किंवा ORS लावा असे त्यांना आम्ही कन्व्हिन्स केलं होतं पण ते मुळीच ऐकत नाहीत किंवा माझ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा ORS किंवा सलाईन वगैरे काहीच घेणार नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे.